शिवसेना आमदार संजय शिरसाट हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। संजय शिरसाट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नेते सागर बंगल्यावर पोहोचत आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी आहेत। शिवसेनेचे नेते आहेत संजय शिरसाट हे आता सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज देवेंद्र फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना फोन करणार आहेत आणि उद्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निमंत्रण देणार आहेत। उद्या संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठीच नेत्यांच्या आता अंतिम भेटी सुरू झालेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर संजय शिरसाट आता पोहोचलेले आपण बघतोय। लॉबिंग केली जाते, प्रत्येक जण मंत्री होण्यासाठी इच्छुक आहे आणि ज्यांना संधी मिळालेली नाहीये किंवा मिळणार नाहीये असे नेते देखील पोहोचत आहेत। तर संजय शिरसाट हे देखील शिंदे गटाचे प्रमुख एक नेते आहेत, ते आता सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मागच्या वेळी सरकार स्थापन झालं तेव्हापासून ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र तेव्हा त्यांना संधी मिळालेली नव्हती। तर फडणवीसांच्या भेटीसाठी कोण दाखल झालेत आपण बघतोय। संजय शिरसाट, संजय राठोड, राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। त्याचबरोबर संतोष दानवे आणि राहुल आवाडे यांनी देखील फडणवीसांची भेट घेतलेली आहे। संतोष दानवे हे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेत। राहुल आवाडे यांनी देखील सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। रावसाहेब दानवेंचे संतोष दानवे हे चिरंजीव आहेत।